सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आज दुपारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आज इव्हिनिंगपर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत जे काही पुढची लिस्ट आहे, सेकंड लिस्ट मुंबई पोलीस चालक शिपाई आणि मुंबई पोलीस शिपाईबद्दल अशा पद्धतीनं लिस्ट येणार आहे आणि 100% ती लिस्ट आता आलेली आहे. 5 मिनिट झालं. ओके, ही आतली इन्फॉर्मेशन होती म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आज संध्याकाळपर्यंत ही लिस्ट पडणार आहे. आणि टोटल याच्यामध्ये जे काही तुमचे सिरीज नंबरनुसार दिवसाला किती मुलं आहेत, किती मुली आहेत ह्याची टोटल जी काही संख्या आहे ती त्याच्यामध्ये असणार आहे. सो तसंच झालं. मुलांचं बघायला गेलं तर दिनांक 28 जुलैपासून ते 3 ऑगस्टपर्यंत जे काही हे आहे पुढचं जे सत्र आहे दुसरं ते सुरू होणार आहे. आणि त्याच पद्धतीनं मुलींचं दिनांक 29 जुलैपासून ते 3 ऑगस्टपर्यंत जे काही CP मुंबईचं पोलीस भरतीचं कॉन्स्टेबलचं हे आहे नियोजन वेळापत्रक ते प्रसिद्ध झालेलं आहे. सो जे मी दुपारी सांगितलेलं होतं दुपारी 2-2:30 वाजता ते रिअलमध्ये संध्याकाळी झालेलं एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरात लवकर आणि परफेक्ट भेटेल. सकाळपासून तुम्हाला मी 23 जुलैपर्यंतचा जो GR आला होता मुंबई पोलीसचा ते एक्सप्लेनेशन केलेलं होतं. पण आता जो GR आलाय तो 24 जुलैचा आहे. लक्षात ठेवा. पाठीमागच्या 2 यादी ह्या आहेत त्याच टाइमला होणार आहेत. दुसरी गोष्ट मुंबईचं रिशेड्यूल किंवा ग्राउंड पुढं जाईल याच्या भ्रमात कुणीही राहू नका. तसं काही होणार नाहीये. भर पावसात मुलांचं मरण चालू आहे याची कुणालाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये. त्यामुळे कुणी असं म्हणू नका पाऊस लय ग्राउंड झालंय काय. आतापर्यंत सलग 5 दिवस होत आले, 6 दिवस होत आले, कोणत्याही पद्धतीनं ग्राउंड स्टॉप झालेलं नाही. जेवढं आहेत तेवढे विद्यार्थी पार पडलेले आहेत. किंबहुना पाऊस जसा जास्त वाढेल त्याच पद्धतीनं एकंदरीत जे काही फिजिकल घेण्याची संख्या आहे ती सुद्धा ते वाढवत आहेत. कमीचा विषय काही नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या ऑगस्ट महिन्यात सगळं क्लिअर होऊन जाईल. मुलींचं तर संपूर्णच जाणार ऑगस्ट महिन्यात. मुलांचं सुद्धा पॉसिबिलिटी आहेत की संख्या वाढवून ते काही पण करून ग्राउंड पळवणार आणि पूर्ण करणार. तो टास्कच आहे त्यांना दिलेला आणि ते करणार म्हणजे करणार. त्यामुळं आळसपणा कुणीही करायचं नाही आहे. ते गोष्टी मी नंतर सांगेलच. पण आता खूप महत्त्वाचा विषय जो काही 24 जुलैचा GR आहे. सकाळी तुम्हाला 23 जुलैचा GR मी सांगितलेला होता आणि आता तुम्हाला 24 जुलैचा जो आत्ता GR आलाय इव्हिनिंगला तो GR तुम्हाला मी सांगणार आहे. मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 बद्दल म्हणजे चालक आणि शिपाई या दोन्हींचं सुद्धा याच्यामध्ये काय आहे सूचना आहेत किंवा जे काही अर्ज आहेत किंवा जे काही विद्यार्थी घेणार आहेत त्यांचं टाइम टेबल याच्यामध्ये दिलेलं आहे. मुंबई पोलीस शिपाई चालक वाद्ययुद्ध कारागृह शिपाई भरती 2022-23च्या एकूण 4,230 रिक्त जागेसाठी चाचणी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक 19/7/2024 पासून सुरू करण्याबाबत माननीय पोलीस महासंचालक यांनी परिपत्रकाद्वारे निर्देश केलेले होते. हे सर्वांनाच माहिती आहे. मुंबई पोलीस भरती 2022-23ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप ही प्रक्रिया 19/7 पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल जे काही मुलींचं ग्राउंड आहे तिथं चालू आहे आणि मुलांचं ग्राउंड हे घाटकोपरला चालू आहे. असं सेकंड पॅसेज जो आहे पॅरेग्राफ त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर तिसरा पॅरेग्राफ आहे मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक 29/7/2024 ते 3/8/2024 या कालावधीत पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलविण्याचे वेळापत्रक. बघा महिला उमेदवार म्हणजे कोणत्या कॉन्स्टेबलच्या फक्त कॉन्स्टेबल चालू झाले. महिला ड्रायव्हर हे 28ला रिशेड्यूल पडले. ज्यांचं ग्राउंड चुकले त्यांना फक्त 28 तारीख दिलेली आहे. म्हणजे 28 तारखेला पूर्ण महिला चालक सगळ्या संपतात आणि 29 तारखेपासून सकाळी जे काही महिलांचं कॉन्स्टेबलचं आहे संवर्ग घटक तो सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तसंच लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक 28/7/2024 ते 3/8/2024 या कालावधीत पोलीस शिपाई चालक म्हणजे पुरुषांचं चालक चालू राहणार आहे. जसं मी अगोदर सांगितलं होतं की मुलांचं ग्राउंड आहे असं कंटिन्यू चालू राहणार आहे. महिलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं कॉन्स्टेबलचा संवर्ग चालू झालेला आहे. ते तसंच झालं. लिस्ट पण आली. जे काही PDF आली संध्याकाळीच आली आता 5 वाजता. जे बोललो ते परफेक्ट झालेलं एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. या प्रक्रियेसाठी बोलण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहावं असं सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच उमेदवारांनी धावणे या प्रक्रियेसाठी 6 mm पेक्षा कमी असलेला स्पाइक शूजचा वापर करावा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. नवनाथ ढवळे सर आहेत पोलीस उपायुक्त
जे काही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई मुख्यालय 2चे प्रमुख आहेत त्यांच्याकडून हे परिपत्रक जारी झालेलं आहे. आता हे झालं इन डिटेल्स. जे काही पॅराग्राफ आहे पहिला तो तुम्हाला एक्सप्लेनेशन काढलेला आहे. आता खाली जे आहे जे काही मुलांची याद्या दिल्यात त्या मुलांच्या याद्या परत सांगतो मी एक्सप्लेनेशन करून. कुठपर्यंत किती मुलं बोललेले आहेत, एकंदरीत 3 ऑगस्ट पर्यंत कुणाचं किती होणार आहे, मुलींचं किती मुलांचं किती हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. सकाळी 23 जुलैचा GR मी परफेक्ट सांगितलेला होता. आता 24 जुलैचा GR सांगतोय. 24 जुलैच्या GR नुसार बघा, याच्या आधी 23 जुलैच्या GR मध्ये त्यांनी जे काही मुले होते त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 2401 ते 3700 पर्यंत मुलं बोलण्यात आलेली होती 27 तारखेपर्यंत. आता 28 तारखेला म्हणजे आजचा GR, आत्ताचा GR 24 जुलैचा संध्याकाळी 5 वाजता आलेला GR 28 जुलै. पाठीमागं जुना GR 27 जुलैमध्ये शेवट होता. 28 जुलैपासून जे काही चालकचं कंटिन्यू राहणार आहे म्हणून मी सांगितलं होतं त्याचं ग्राउंडचं डिटेल्स मी सांगतोय तुम्हाला. 28 जुलैला एकंदरीत 2000 मुलांचं फिजिकल होणार आहे. 28 जुलैला 29 जुलैला 2200 मुलांचं फिजिकल होणार आहे चालकचं. 30 जुलैला 2500 मुलांचं फिजिकल होणार आहे. 31 जुलैला 2800 मुलांचं फिजिकल होणार आहे. 1 ऑगस्टला 3000 मुलांचं फिजिकल होणार आहे. म्हणजे जसं पाऊस वाढेल तसा सीझन वाढेल पावसाचा तसं यांनी ग्राउंड वाढवलेला आहे. यांना काय करायचं आहे ते यांनाच माहीत. यांना कितीही वाचा फोडा किंवा काय पण काढा, यांना काही सुचणार नाहीये. ओके, तर 31 जुलैला 2800, 1 ऑगस्टला 3000 मुलं, 2 ऑगस्टला 3000 मुलं आणि 3 ऑगस्टला 3000 मुलं. एवढं लक्षात ठेवायचं. एकदम फास्ट प्रोसेस झालेली आहे. जवळजवळ 18 ते 20,000 मुलं, 18 ते 20,000 मुलं हे 28 पासून ते 3 ऑगस्ट पर्यंत जवळजवळ 18 ते 20,000 मुलं या 5 दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत. 5 दिवसामध्ये यांनी 18 ते 20,000 मुलं उडवलेले आहेत, लक्षात ठेवायचं. ओके, आता हे झालं मुलांचं नियोजन जे आताच्या GR मध्ये आलेलं आहे ते. आता मुलींचं बघूया. मुलींचं जर बघायला गेलं तर 28 तारखेला शेवट चालक झालेला आहे महिलांचा. याच्या मागं 19 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत ज्या ज्या महिलांचं ग्राउंड चुकलेलं आहे टेक्निकल प्रॉब्लेममुळे जायला जमलं नसेल अशा मुलांना एक मुभा मुलींना दिलेले आहे. आता त्या मुलींनंतर 29 तारखेपासून विदाऊट रेस्ट लगेच ग्राउंड कंटिन्यू चालू केलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर 29 जुलैला 1 ते 1200 नंबरच्या सिरीजच्या 1200 मुलींचं एकंदरीत ग्राउंड होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. नंतर 30 जुलैला 1201 ते 2600 असं 1400 मुलींचं हे फिजिकल होणार आहे. हे जे फिजिकल मी सांगतोय ते पोलीस मुंबई CP कॉन्स्टेबल फिमेल यांचं सांगतोय. मगाशी चालक मुलांचं सांगितलं, आता फक्त कॉन्स्टेबल शिपाईचं जे हे आहे वेळापत्रक आहे ते आता मी तुम्हाला सांगत आहे. तर जवळजवळ 30 जुलैला 1201 ते 2600 पर्यंतचे 1400 मुलं होणार आहेत. 31 जुलैला 2601 ते 4100 पर्यंत 1500 मुलींचं ग्राउंड होणार आहे. 1 ऑगस्टला 4101 ते 5600 पर्यंतचे 1500 मुलींचं ग्राउंड होणार आहे. 2 ऑगस्टला 5001 ते 7300 असं जवळजवळ 1700 मुलींचं ग्राउंड होणार आहे. आणि 3 ऑगस्टला 7301 ते 9300 असं 2000 मुलींचं ग्राउंड हे होणार आहे. तुम्ही जर बघायला गेला तर 29 जुलैपासून ते 3 ऑगस्टपर्यंत जवळजवळ 10,000 मुली ह्या पूर्ण होणार आहेत. 10,000 मुली या पूर्ण होणार आहेत 29 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत. जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं, काल रात्री पण सांगितलेलं होतं की 29 तारखेपासून ते 3 ऑगस्टपर्यंतच्याच मुलींचं हॉल तिकीट येणार आहे आणि आलेलं आहे. त्याच पद्धतीनं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे. समजलं? सो खूप महत्त्वाची गोष्ट असते. चॅनल आपला एकदम ऑथेंटिक परफेक्ट ऑफिशियल आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून हा GR मी तिथं आता लगेचच टाकणार आहे. आता खूप महत्त्वाचा विषय जर बघायला गेलं, डे बाय डे ह्यांचं ग्राउंड जे आहे ते वाढलेलं आहे. मुलांचं बघायला गेलं तर 28 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत 2000 पहिला, 2200, नंतर 2500, 2800, 3000, 3000, 3000 म्हणजे ग्राउंड वाढवत आहे. कारण की यांना टास्क दिलेला आहे, तो टास्क त्यांना पूर्ण करायचा आहे. मुलांची अवस्था काय होईल त्याच्याशी काही देणं घेणं नाही. महिलांचं जर बघायला गेलं तर 29 तारखेपासून ते जवळजवळ 3 ऑगस्टपर्यंत पहिल्या दिवशी 1200, 1400, 1500, 1500, 1700 आणि 2000 मुली. म्हणजे हा जर रेशो बघितला तुम्ही तर हा वाढता रेशो असलेला दिसून येतो. हा वाढता रेशो आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे डोक्यात एकच आहे की ग्राउंड फक्त घ्यायचं म्हणून घ्यायचं आणि पूर्ण करायचं, दुसरा काही विषय नाही.
दुसरा काही विषय नाही. विधानसभेच्या अगोदर सगळं नियोजन करून 15 सप्टेंबरच्या आतमध्ये लेखी घेऊन तुम्हाला जॉईनिंगचा विषय डोक्यात आहे. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला अलर्ट करत असतो. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे जुने GR जे आहेत आत्ताचे या 2022-23 ह्याच्यामध्ये ते परफेक्ट सगळी इन्फॉर्मेशन असते, लक्षात ठेवायचं. 23 तारखेच्या GR मध्ये, त्याच्या आधीच्या 17 तारखेचा GR, त्याच्या आधीचा 15 तारखेचा GR, सगळी माहिती, ओव्हरऑल सगळी माहिती तुम्ही बघू शकताय. टोटली ही तुमच्यापर्यंत द्यायचं काम करतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की डे बाय डे सगळ्या गोष्टी चेंज होत असताना मुलांमध्ये जे काही वातावरण तयार होते ते वातावरण तयार व्हायला नको. आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत जायसाठी जेवढं करता येईल तेवढं 100% करण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे प्रामाणिक करत आहोत, एवढं लक्षात ठेवायचं. सो जे पुढची लिस्ट आलेली होती, दुपारीच सांगितलं होतं, संध्याकाळी प्रसिद्ध झाली ॲज इट इज त्याच पद्धतीनं. सो पुढचा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे अशा गोष्टीसाठी पहिला एक गोष्ट, दाद द्यायला शिकायलाच पाहिजे तुम्ही. कारण तुम्ही जर टाळ्या वाजवलं तर अजूनसुद्धा आम्हाला पळायची ताकद येईल, उर्मी येईल, समजलं. सो अशा पद्धतीनं तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करत नसाल तर मग विषय अवघड आहे. त्याच पद्धतीने हा व्हिडिओ जर लाईक करत नसाल, शेअर करत नसाल तर मग काय उपयोग नाही. मग आमचा प्रामाणिकपणाने तुम्ही अप्रामाणिक असं वाटायला नको. त्यामुळे तुम्ही आपल्या महत्त्वाचे आणि आदरणीय विद्यार्थी आहात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत शेअर आणि या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका. सो सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय. उद्या सकाळीचाच व्हिडिओ ह्याचंच परत एकदा एक्सप्लेनेशन करतो, कारण की नसेल तर 3 GR जे आहेत, 17, 23 आणि 24चे 3 GR आहे, ते एकत्र एक्सप्लेनेशन करतो. कारण पूर्ण डाटा आहे, पूर्ण स्टडी केलेला आहे त्या गोष्टीवरती. जवळजवळ 8 पेजेस भरलेले आहेत, तर याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे एवढं बोलायला असेल तर 100% तेवढा डाटा कलेक्ट करणं खूप महत्त्वाचं असतं, समजलं. सो सर्वांना ग्राउंडसाठी, मुलांना मुलींना शुभेच्छा देतोय. परत एकदा सांगतोय, चालकचं मुलांचं ग्राउंड हे कंटिन्यू राहणार आहे. मुलींचं ग्राउंड हे कॉन्स्टेबलचं दिनांक 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता यानंतर ज्या मुलींचं हॉल तिकीट नॉट जनरेट दाखवतंय त्यांना सूचना आहे की त्यांचं हॉल तिकीट यायला नाही, म्हणजे त्यांचं 3ऱ्या शिफ्टमध्ये होऊन जाईल, याची नोंद घ्यायची आहे. कोणीही काळजी करू नका, ठीक आहे. तर डाउनलोड होत नाही, नॉट जनरेट दाखवते म्हणून तुम्ही परत मेसेज करता ढीकभर, सर माझं डाउनलोड करून द्या, माझं डाउनलोड, आणि वरून सांगायचं नॉट जनरेटेड दाखवते. मग बरोबरच आहे, तुमचं यायला नसेल तर कसं येईल रे, समजलं. सो खूप महत्त्वाचा विषय, सहकार्य करा. थोडासा लोड आहे. जवळजवळ मुंबईचं ग्राउंड चालू झाल्यापासून 4,500 मेसेजचा पेंडिंग आहे, लक्षात ठेवा. एवढे मेसेज पेंडिंग पडलेले आहेत. म्हणजे जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळेच ही गोष्ट तुम्हाला कळत नाही. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असतो. शेवटपर्यंत बघायला शिका. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.